संपूर्ण महाराष्ट्रात दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी प्रसिद्ध असणारे मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालय मात्र आरोग्य सुविधेपेक्षा अन्य कारणांमुळे अनेक वेळेला हे चर्चेत येते। आता तर एका धक्कादायक घटनेनं या वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ माजवली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथं विद्यार्थिनींना होत असलेल्या कथित त्रासाच्या प्रकरणानं मिरजच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवली असून या प्रकरणात नगरसेवक सागर वनखंडे यांनी घेतलेली ठाम व आक्रमक भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे। तक्रारीनुसार एका शिक्षकाकडून विद्यार्थिनींना लक्ष्य करून वारंवार संपर्क साधणे, रात्री उशिरा फोन करणे, शिक्षणाबाहेरील विषयांवर संभाषण करण्यास भाग पाडणे तसेच वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करणे असे प्रकार होत असल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर परिस्थितीची गंभीरता ओळखत सागर वनखंडे यांनी तातडीने पुढाकार घेत थेट महाविद्यालय प्रशासनाशी संवाद साधला आणि सविस्तर लेखी निवेदन सादर केले। विद्यार्थिनींची सुरक्षितता ही कुठल्याही परिस्थितीत तडजोडीचा विषय नाही। बाहेरून शिक्षणासाठी आलेल्या मुलींना सुरक्षित वातावरण मिळणं ही केवळ प्रशासनाची नव्हे तर लोकप्रतिनिधी म्हणून माझीही थेट जबाबदारी आहे, असं ठाम विधान करत वनखंडे यांनी या प्रकरणाला प्राधान्याने हाताळले। त्यांच्या या ठोस भूमिकेमुळे प्रशासनावर तात्काळ दबाव निर्माण झाला आणि संबंधित व्यक्तीची त्या विभागातून बदली करण्यात आली आहे। मात्र ही कारवाई केवळ औपचारिक आहे, पूर्ण न्याय देणारी नाही असं स्पष्ट करत वनखंडे यांनी आता संबंधित व्यक्तीची मिरज शहरातूनच बदली करण्याची ठाम मागणी केली आहे। मिरज ही वैद्यकीय क्षेत्रात पंढरी म्हणून ओळखली जाते। अशा पवित्र आणि प्रतिष्ठित ओळखीवर डाग लावणारे कोणतेही प्रकार आम्ही खपवून घेणार नाही। विद्यार्थिनींच्या सन्मानाशी आणि सुरक्षिततेशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही असं ते म्हणाले। या प्रकरणाचा पाठपुरावा आता राज्यस्तरावर नेण्यात येणार असून संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे थेट निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। जर पुन्हा अशा प्रकारच्या घटना घडल्या तर आम्ही शांत बसणार नाही। रस्त्यावर उतरून तीव्र आणि निर्णायक आंदोलन उभारू। विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कोणत्याही टोकाला जाण्याची आमची तयारी आहे, असा कडक इशारा देत वनखंडे यांनी प्रशासनाला सजग राहण्याचा इशारा दिलाय। दरम्यान त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे विद्यार्थिनींमध्ये विश्वास निर्माण झाला असून स्थानिक पातळीवर या हस्तक्षेपाचं व्यापक स्वागत होत आहे। संबंधित शिक्षकांनी पुन्हा असा त्रास दिला किंवा इतर शिक्षकांच्या बद्दल अशी पुन्हा तक्रार आली तर तोंडाला काळं फासून सिव्हिल आवारातून धिंड काढू असा इशारा आज दिलेला आहे।